मंडळी, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या सर्वात जुन्या, सर्वात रहस्यमय आणि सर्वात भयानक अशा आत्म्याबद्दल. लहानपणी आजी आजोबांना आपल्याला सांगून ठेवलंय की रात्री पिंपळाजवळ जायचं नाही. पण का जायचं नाही हे मात्र स्पष्ट सांगितलं नाही. लोक म्हणायचे तिथे भूत असतात. विचार केला तर भूताचे हजार प्रकार आहेत. त्यातलं नेमकं हे भूत कोणतं जे पिंपळाच्या झाडावर राहतं? तेच आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत. तुम्ही मुंज नाव ऐकलंय, काहींनी ऐकलं असेल, काहींना माहित नसेल. पण महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात घराघरात आजी आजोबांच्या गोष्टीमध्ये मुंजा आजही जिवंत आहे. मुंजा कोण आहे, तो कसा होता, तो काय करतो आणि त्याची खरी शक्ती काय, हा प्रश्न खूप लोकांना आजही आहे. तेच आपण जाणून घेणार आहोत एका खऱ्या घटनेतून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देवेंद्र. मंडळी, मुंजा भूत नाही तर एक प्रकारचा आत्मा आहे, ज्याला महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत आणि धर्मशास्त्रात एक खास जागा आहे. मुंजा म्हणजे असा 7 ते 11 वर्षाचा मुलगा जो मुंज संस्काराआधी म्हणजेच उपनयन संस्काराआधी मरण पावतो. असं मानलं जातं की त्याने मुलगा धर्माच्या मार्गावर येतो. पण जेव्हा एखाद्या मुलाचे हे संस्कार होण्याआधीच अपघातात, आजारात किंवा कुठल्याही कारणाने मृत्यू झाला, तर त्या मुलाचा आत्मा अतृप्त राहतो. म्हणजे त्याची मुंज अपूर्ण राहिलेली असते. तो पूर्णपणे मोक्षाला जाऊ शकत नाही आणि संपूर्णपणे या जगातही राहत नाही. तो अडकतो दोन जगाच्या मध्ये. या आत्म्यालाच मुंजा म्हणलं गेले. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं मुंजा एकसारखेच असतात का? तर याचं उत्तर आहे नाही. लोकपरंपरेनुसार मुंजाचे वेगवेगळे स्वभाव असतात. त्याला जसं वाढवलं, जशी वागणूक मिळाली आणि कोणत्या परिस्थितीत त्याचा मृत्यू झाला, त्यानुसार त्या आत्म्याचा स्वभाव बदलतो. आता प्रश्न येतो, मुंजा कसा दिसतो? तर लोकांनी सांगितलेल्या अनुभवानुसार मुंजाचे रूप साधारण 7 ते 12 वर्षाचा छोटा मुलगा. अंगावर पांढरे किंवा मळकट कपडे, डोळे मोठे, चेहरा थोडा फिकट. तो संध्याकाळी किंवा रात्री दिसतो. कधी कधी तो एकट्याने खेळताना दिसतो. कधी कुठे जायचे ते न सुचल्यासारखा रस्त्यावर उभा असतो. त्याच्या आसपास एक विशिष्ट थंडी जाणवते. कुत्रे त्याला आधी ओळखतात आणि भुंकायला लागतात. काही वेळा घरात उगाचच वस्तू हलतात, दरवाजे बंद होतात, मुलांचे खेळणे इकडे तिकडे जातात. ही मुंजाची लक्षणे मानली जातात. मुंजा फक्त लोककथामध्ये नाही, तर ते हिंदू धर्मशास्त्रातही आढळतो. गरुड पुराणात आणि विविध धर्मग्रंथांमध्ये सांगितले की जे संस्कार अपूर्ण राहतात, त्या व्यक्तीचा आत्मा अतृप्त राहतो. उपनयन संस्कार हे हिंदू धर्मातील 16 संस्कारापैकी एक आहे. तो अत्यंत महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्रात, विशेषतः कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या भागात मुंजाच्या कथा कित्येक काळापासून सांगितल्या जातात. गावातल्या जुन्या लोकांनी या गोष्टी पिढ्यानपिढ्या पुढे नेल्या. काही इतिहासकारांच्या मते या मान्यता मुघल आणि ब्रिटिश राजवटीच्या काळात प्रबळ झाल्या, कारण तेव्हा अनेक मुलं दुष्काळात, महामारीत, युद्धात मृत्यू पडत होती. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या जीवनाची भरपाई म्हणून समाजाने या आत्म्याला एक नाव दिलं, ते म्हणजे मुंजा. आतापर्यंत मुंजाबद्दल अनेक भीतीदायक घटना घडल्या. त्यातली एक म्हणजे महाराष्ट्रातल्या चिंचवणमधली. चिंचवण म्हणजे चिंचेच्या झाडांनी भरलेलं गाव. हिरवीगार झाडी, जवळून नदी वाहते, माडाच्या बागा, शेतकरी, कोळी आणि काही ब्राह्मण घर असे मिळून गावात अंदाजे 300 माणसं राहत होती. गावाच्या पूर्वेला एका जंगलाची सुरुवात होती. त्याच्या तोंडाशी एक मोठं पिंपळाचं झाड होतं. ते गावाच्या प्रत्येक माणसाला माहित होतं आणि प्रत्येक जण त्याच्यापासून लांब राहायचे, कारण गावात बोलणं होतं की त्या पिंपळावर एक मुंजा आहे. त्याचं वय अंदाजे 12-13 वर्ष. गळ्यात जाणव, तो रात्री हसतो आणि त्याला जो दिसतो त्याला तो सोडत नाही. गावातले जुने लोक सांगायचे की त्या पिंपळाखाली कित्येक वर्षापूर्वी एक ब्राह्मण मुलाची मुंज झाली होती. त्याचं नाव गणपत होतं. मुंज झाल्यावर काही दिवसातच ताप येऊन तो गेला आणि तेव्हापासून त्याचा आत्मा त्या झाडावर अडकलाय. पिढ्यानपिढ्या गावानं त्या झाडाची पूजा केली. दर अमावस्येला नारळ, फूल, अगरबत्ती चढवली. सगळं शांत होतं, पण फक्त मदन येईपर्यंत. त्याचं घर गावाच्या मध्यभागी होतं. तो किराणा दुकान चालवायचा. मदन स्वभावाने धाडसी होता, पण तेवढाच उद्धट पण होता. तो कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. दिसतं तेच खरं असं तो नेहमी म्हणायचा. मुंजाच्या झाडाबद्दल त्याला पहिल्यापासूनच राग होता. त्याची बायको सुशीला मात्र खूप श्रद्धाळू होती. ती नेहमी म्हणायची, त्या झाडाजवळ जाऊ नकोस, माझ्या आजींनी सांगितले की त्याला आपण त्रास दिला नाही तर तोही देत नाही. मदन हसत म्हणायचा, झाड म्हणजे झाड, त्यात काय असतं. पण नशिबाने एक रात्र आणली जी मदन आणि त्याच्या येणाऱ्या पिढ्या कधीच विसरल्या नाहीत. सप्टेंबर महिना, पावसाळा संपत आला. गावात एक लग्न होतं, त्यासाठी मदन शेजारच्या वाडीत गेला. रात्री जेवण झालं, गप्पा झाल्या. वेळ कसा गेला कळालंच नाही. त्याला परत यायला रात्रीचे 11 वाजले. त्याने शेताची वाट धरली आणि चालत निघाला. त्याच्या हातात एक कंदील होता, पण त्यात तेल कमी असल्यामुळे उजेड मंद होता. चालता चालता तो त्या पिंपळाच्या झाडाजवळ आला आणि इथेच मदनने एक मोठी चूक केली. त्याला लगबी लागली होती. त्याने आजूबाजूला बघितलं, कोणी नाही याची खात्री केली. त्यानंतर रात्रीच्या काळोख्यात झाडाच्या मागे जाऊन त्याच पिंपळाच्या बुंध्याजवळ लघवी केली. गावाचा नियम होता की झाडाजवळ कधीही घाण करायची नाही, पण मदनने तो नियम मोडला. तो परत निघाला तेव्हा वारा नसताना पिंपळाची पाने सळसळली. मदनने वर बघितलं तेव्हा झाडावर एक काळी आकृती दिसली, जी हसत होती आणि त्यातच तिथे त्याचा श्वास अडकला. तो जोरात चालायला लागला. जवळजवळ पळत घरीही आला. दरवाजा बंद केला आणि झोपला.
पण त्या रात्रीनंतर मदन कधी तो मदन राहिला नाही. सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं. मदन दुकानात जायचा, जेवायचा, झोपायचा. पण 8व्या दिवशी सुशीलाने त्याला झोपेत लहान मुलासारखं बोलताना बघितलं. तो म्हणत होता, "मला भूक लागली, मला थंडी वाजते, मला घर पाहिजे." पण सुशीलाने त्याला विचारलं तेव्हा त्याने तिलाच फणकावलं. मग 10व्या दिवशी मदनने दुकानातला एक उंदीर पकडला. त्याला ठार मारलं आणि वेड्यासारखा हसत होता. 15व्या दिवशी मदन रात्री घराबाहेर गेला आणि त्या पिंपळाच्या दिशेने बघत होता आणि परत तेच बोलत होता. जानेवारी उजडला, पण मदनची स्थिती आणखीनच वाईट झाली. तो रोज रात्री झाडाकडे चालत जायचा. सुशीला अडवायची, मुलं अडवायची, दुकानही बंद झालं. त्याला काम करणं शक्य नव्हतं. तो कारण नसताना लहान मुलासारखं कधी मोठ्याने हसायचा, तर कधी रडायचा. गावातले लोक म्हणायला लागले, त्याने त्या झाडाला घाण केली म्हणून मदनवर मुंजा आलाय. सुशीलाने गावातल्या देवाधर्माचं ज्ञान असलेल्या बाळा आजोबांना बोलावलं. त्याने सुशीलाला विधी सांगितली. एप्रिल 1968ला बाळा आजोबांनी अमावस्येच्या रात्री निवडली. त्याने सांगितलं त्या रात्री मुंजा सर्वात जागा असतो. त्याच वेळी माफी मागितली तर तो ऐकतो. रात्री 12 वाजता बाळा आजोबा, सुशीला आणि गावातले 2-3 विश्वासू माणसं निघाले. मदनला सोबत घेतलं. तो बाहुल्यासारखा चालत होता. झाडासमोर आल्यावर बाळा आजोबांनी दिवा लावला, नारळ, फुलं ठेवली, अगरबत्ती लावली. मग त्यांनी मदनला झाडासमोर गुडघे टेकवायला सांगितलं. "मला माफ कर, माझ्याकडून नकळत चूक झाली. आम्ही नेहमी तुझी पूजा करू." सुशीलाने हे सगळं स्वतःच म्हणलं. मग सगळ्यात वेगळी गोष्ट घडली. मदन जो महिन्यापासून शांत होता, तो डोळ्यात पाणी आणून झाडाकडे बघत होता. त्याने स्वतःच्या आवाजात माफी मागितली. तेवढ्यात झाडावरच्या फांद्यावरून पानच एकदम सळसळली. जणू कुणी आत जातंय. मदन बरा झाला, पण पूर्वीचा मदन नाही राहिला. तो आता शांत होता आणि त्यानंतर त्याने त्या झाडाकडे कधीच बघितलं नाही. पण दर अमावस्येला एकट्याने त्या झाडाखाली जायचा. एक नारळ, एक फूल ठेवायचा आणि हळूच म्हणायचा, "तू एकटा नाहीस." मदन पुढे जगला. मुलंही झाली, पण त्या रात्रीची आठवण त्या गावातून कधीच गेली नाही. आजही लोक त्या झाडाला पुजतात. एका घटनेमुळे मदनच्या घरच्यांना कितीतरी कष्ट सहन करावे लागले. या घटनेतला मुंज शांत होता म्हणून कितीतरी अपघात टळले, जीव वाचले. या उलट तो उद्ध्वंसक असता तर किती काही बदललं असतं. हे तुम्ही 2024 मध्ये आलेल्या मुंजा चित्रपटात पाहिलंच असेल. मुंजाची ही परंपरा फक्त अंधश्रद्धा नाही, ती महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. सध्या परिस्थितीत तुम्हाला हे सगळं जुनं झालं असं वाटत असेल, पण आजही कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुंजा दिसतो. एवढंच नाही तर लोक आपल्या मुंजाच्या अनुभवाबद्दलही बोलतात. 2018 मध्ये एका मराठी लेखकाने कोकणातल्या 5 गावांमध्ये सर्वे केला. त्यात असं दिसलं की 3 पैकी 1 घरात कुणाला ना कुणाला मुंजाचा अनुभव आलाय. खेळणं हल्ल्याचा, अचानक थंडी जाणवणं आणि मुलांनी तर एक मुलगा दिसला असं सांगणं. सांगायचं तर हे सगळे अनुभव खरे आहेत का हे सांगणं कठीण आहे. पण या मान्यतेमागे एक मानवी भावना आहे. मृत्यूनंतरही आपल्या माणसाला आठवणं, त्याला शांती मिळावी असं वाटणं आणि त्याची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. सांगायचं तर मुंजा दुष्ट नसतो. तो एक अतृप्त आत्मा असतो. लहान मुलगा असतो ज्याला फक्त त्याची इच्छा पूर्ण करायची आहे. जर तुम्हाला या बाबतीत काही अनुभव असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.